या सरांनी त्याच्यावर लगेच थांबवलं का अधिक त्याचा असू शकतात घेऊन जा सांगितलं तर त्यांच्यावर ऍक्शन घेत आहेत. संघटनेचं पण काम करतो. मी इस्कॉनची खिचडीची मागणी केली होती, त्यांनी ते तर इम्प्लिमेंट केलं नाही. काल मी तक्रार केली तर मला फोन येतात की तुम्ही इस्कॉनची कशी काय खातेवारी करता. इस्कॉनमध्ये आळ्या आढळल्या आहेत पुण्यामध्ये. मॅडम मला पुण्याचं नका सांगू, मला आपल्या मुंबई महानगरपालिकेचं सांगा. आणि टीचर पण रजिस्टर असतात का? खिचडी आल्यानंतर रजिस्टर सही घेतात नाही, त्यांना माहितीच नाही. मग रजिस्टर कुठे आजचं रजिस्टर आणा इकडे का तो खिचडी आता सही घेतो. हाँ आजचं रजिस्टर आणा ना इकडे. आप रजिस्टर लेके आओ. मिड डे मील का त्या एओ कोण आहेत ना इथल्या काय मी शाळेत त्या कोण आहे त्या कशाच्या? याच्या? सुपरवायझर करिरोडला अजून कोणतरी दोघं पुरुष बसतात. ते जे अन्न देतात ते नीट फक्त एवढा जाडा तांदूळ. आता परत तुम्हाला दाखवते हा किती जाडा तांदूळ आहे. मॅडम ताई प्राची मॅडम, या डबे 3च्या जेवणाचे ते 1 तासापूर्वी आले. ते आम्हाला माहितच आई. नाहीये मॅडम. याचं झाकण त्यांना माहिती पण नाही. म्हणजे मॅडम ते आता जे येतं नेहमी 1:30च्या नंतर येतं. बचत गटाचे कोणतरी ठेवून गेले गाडी घेऊन. यांना माहिती नाही. आम्ही आलो इकडे बघितलं तिकडे कोणी नव्हतं, बाहेर होत्या गॅलरीत होते डबे. शिक्षक जबाबदार काय रिसीव्ह दिला असेल ना कोणीतरी सही दिली. हे ऍक्च्युली येतात ते 1:30च्या नंतर येतं. आता आम्हाला माहिती आज हाफ डे आहे तर 2च्या नंतर येणार आहे. तर हे बघा आता हे थंड कारण सगळंच विचित्र ह्या चाललंय. कोणाचं लक्ष नाही ना. इथे ज्या इमारत प्रमुख आहे ती लोक काय करतात आणि ज्या शिक्षकांनी काच आहे हे उघड केलं तर त्याच्यावरच ऍक्शन घेत आहे. सोया चंक्स जरा चावून बघा, शिजवला पाहिजे ना. लहान बाळं खातात ना. किती आम्ही आवाज उठवायचा. ही पंतनगरची शाळा आहे ना, पंतनगर 3 नंबर. हे बघा कसं मुलं दररोज खाणार. मॅडम आम्ही आवाज उठवायचा प्रयत्न करतो, आमचा आवाज दाबला. आवाज आहे. दिसतोय? मुलं गिळणार. आणि 3 वाजता जेवणार आहेत मुलं. हो मी सांगितलं त्यांना आता फोन करून मी तेच सांगितलं एवढ्या लवकर कसं काय तुम्ही आणलं. जर दुपारचं आणि ते दुपारचं आहे. सकाळचं आमचं 9:40ला आलेलं रिसेसमध्ये. त्यामुळे मॅडम मला कळालं नाही कारण आपला टायमिंग आहे तो दुपारचा आहे लंच टाईमचा. तर त्यामुळे